पुरुषाच्या प्रेमात तडपणाऱ्या स्त्रिया पुरुषांना नेहमीच देतात हे 4 शारीरिक इशारे. नमस्कार मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्याशी नेहमीपेक्षा थोडी वेगळी वागत असेल, आपल्याशी बोलण्यासाठी कारण शोधत असेल किंवा आपल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल, तर त्यामागे नेमकं काय असू शकतं? कधी ती फक्त मैत्री असते, तर कधी त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल विशेष आपुलकी निर्माण झालेली असू शकते. पण हे ओळखायचं तरी कसं? आज आपण अशाच काही सामान्य वागणुकीबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करूया, यापैकी कोणताही संकेत म्हणजे प्रेमाचा निश्चित पुरावा नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आणि त्यामुळे तिच्या वागण्याचा अर्थ परिस्थितीनुसार बदलू शकतो. म्हणून अंदाजापेक्षा संवाद आणि परस्पर आदर यांना नेहमीच महत्त्व द्या. सर्वप्रथम एखादी मुलगी तुमच्यासोबत स्वतःच्या आयुष्यातील गोष्टी मोकळेपणाने बोलत असेल, तर तो विश्वासाचा संकेत असू शकतो. तिच्या आवडीच्या गोष्टी, दिवसात घडलेल्या घटना, एखादी अडचण किंवा एखाद्या विषयाबद्दलचे तिचे मत ती तुमच्यासोबत शेअर करत असेल, तर तिला तुमच्यासोबत बोलताना आरामदायक वाटत असण्याची शक्यता आहे. काही वेळा व्यक्ती आपले मन फक्त त्या लोकांसमोर उघडते ज्यांच्यावर तिला विश्वास वाटतो. मात्र याचा अर्थ ती नक्कीच प्रेमात आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. मजबूत मैत्रीमध्येही असा मोकळा संवाद असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ती तुमच्यासाठी वेळ काढते का हे पाहणे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची कामे आणि जबाबदाऱ्या असतात. तरीही एखादी मुलगी अधूनमधून स्वतःहून तुमची विचारपूस करत असेल, एखाद्या विषयावर तुमच्याशी बोलण्यासाठी वेळ काढत असेल किंवा तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पुन्हा आठवून त्याबद्दल विचारत असेल, तर तुमच्याबद्दल तिच्या मनात विशेष आपुलकी असण्याची शक्यता असू शकते. एखाद्या व्यक्तीने आपल्याला दिलेले लक्ष हे तिच्या मनातील महत्त्व दर्शवू शकते. तिसरा संकेत म्हणजे संवाद सुरू करण्याची तिची तयारी. काही व्यक्ती स्वतःहून फार कमी बोलतात, तर काही जण अगदी सहजपणे संवाद सुरू करतात. एखादी मुलगी वारंवार तुमच्याशी बोलण्याचे निमित्त शोधत असेल, छोट्या गोष्टींबद्दलही तुमच्याशी चर्चा करत असेल किंवा तुमची विचारपूस करत असेल, तर तिला तुमचा सहवास आवडत असण्याची शक्यता आहे. मात्र संदेशांची संख्या किंवा बोलण्याची वारंवारता यावरूनच भावना ठरवणे योग्य नाही. तिच्या एकूण वागण्यात सातत्य आहे का, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे. तुम्ही एखादी गोष्ट काही दिवसांपूर्वी सांगितली आणि नंतर तीच व्यक्ती त्याबद्दल पुन्हा विचारते, तुमच्या आवडीची गोष्ट आठवते किंवा तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामाबद्दल शुभेच्छा देते, तर ती तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असल्याचे दिसून येते. अशा छोट्या गोष्टींमधून आपुलकी आणि आदर व्यक्त होऊ शकतो. पाचवा संकेत म्हणजे कठीण प्रसंगी मिळणारा आधार. तुमच्यावर कामाचा ताण असेल, एखादी अडचण आली असेल किंवा तुम्ही एखाद्या निर्णयाबद्दल चिंतेत असाल, अशावेळी ती व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेत असेल आणि तुम्हाला योग्य प्रकारे प्रोत्साहन देत असेल, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल काळजी असण्याची शक्यता आहे. खरे नाते केवळ आनंदाच्या क्षणी नव्हे तर अडचणीच्या वेळीही समोर येते. मात्र मित्र म्हणूनही एखादी व्यक्ती आपल्याला पूर्णपणे साथ देऊ शकते, त्यामुळे यालाही प्रेमाचा निश्चित पुरावा मानू नये. आणखी एक गोष्ट म्हणजे तुमच्या मताला दिले जाणारे महत्त्व. एखाद्या विषयावर निर्णय घेताना ती तुमचे मत विचारत असेल, तुमचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्यासोबत चर्चा करत असेल, तर तुमच्या विचारांना तिच्या दृष्टीने महत्त्व असू शकते. परंतु कोणत्याही नात्यात एकमेकांच्या मताचा आदर असणे हे प्रेमापेक्षाही व्यापक मूल्य आहे. काही वेळा एखादी मुलगी तुम्ही इतर मुलींशी बोलताना थोडी अस्वस्थ किंवा वेगळी प्रतिक्रिया देताना दिसू शकते. अशा वेळी लगेच तिच्या मनात प्रेम किंवा मत्सर आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.
तिच्या स्वभावामुळे, परिस्थितीमुळे किंवा त्या क्षणातील गैरसमजामुळे ही अशी प्रतिक्रिया असू शकते. त्यामुळे अशा प्रसंगांकडे शांतपणे पाहणे गरजेचे आहे. तसंच तुमच्या कौतुकावर तिची प्रतिक्रिया काय असते, हेही काही वेळा तिच्या भावना समजून घेण्यासाठी मदत करू शकते. तुम्ही तिच्या व्यक्तिमत्वाचे किंवा एखाद्या चांगल्या कामाचे मनापासून कौतुक केले आणि ती आनंदी झाली, हसली किंवा सहजपणे तुमचे आभार मानले, तर तिला तुमचे मत महत्त्वाचे वाटत असण्याची शक्यता आहे. मात्र लाजणे किंवा हसणे याचा अर्थ प्रेमच आहे असे मानणे योग्य नाही. काही लोक स्वभावानेच अशा प्रतिक्रिया देतात. मित्रांनो, शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकेत शोधण्यापेक्षा स्पष्ट संवाद साधणे. एखादी मुलगी तुमच्याशी जवळीक साधते असे वाटले तरी तिच्या मनात नेमके काय आहे हे आपण स्वतःहून ठरवू शकत नाही. तिच्या संमतीचा, वैयक्तिक मर्यादांचा आणि निर्णयाचा आदर करणे आवश्यक आहे. कोणत्याही नात्याची सुरुवात अंदाजावर नव्हे तर विश्वास, स्पष्ट संवाद आणि परस्पर आदरावर झाली तर ते नाते अधिक निरोगी राहू शकते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे काही संकेत दिसले म्हणून घाईने निष्कर्ष काढू नका. तिच्या सातत्यपूर्ण वागण्याकडे लक्ष द्या आणि योग्य वेळी सभ्यपणे संवाद साधा. कारण खरी आपुलकी ओळखण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे मनाचा अंदाज नव्हे, तर समोरच्या व्यक्तीचा स्पष्ट आणि आदर